ज्यावेळी मी तिचा मेकअप करते ना, तर मी स्वतः अनुभवलं ते की तिचा आत्मविश्वास वाढतो. मोलाचा वाटा आहे आत्ताची ह्या बिझनेससाठी तरी. माधुरी दीक्षित आणि अमृता खानविलकर, म्हणजे खरंच मी मुळात सुंदर आहे हे तुम्ही मला दाखवलं. पुन्हा मेकअप आर्टिस्ट व्हायचं म्हणजे मग मला तिथं मोठं आव्हान होतं. त्याच्यानंतर ऑइली स्किन, ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन, हायलायटर लावेल, लायनर लावेल आणि लिपस्टिक लावेल, झाला माझा मेकअप. नमस्कार, कट्ट्यावरून लाईव्ह ह्या यूट्यूब चॅनलवरती आज मेकअप आर्टिस्ट माधुरी मोरे हे आलेले आहेत. नमस्कार, मी माधुरी मोरे, ओनर ऑफ माधुरी ब्युटी केअर. पिंपळगाव येथे आपली अकॅडमी आहे आणि स्टुडिओ आहे. सो थँक्यू सो मच कट्ट्यावरती लाईव्ह तुम्ही मला इथे आमंत्रित केलं. मेकअप आर्टिस्ट म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला? खरं सांगायचं म्हटलं तर लहानपणापासूनच मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं होतं. म्हणजे त्यावेळी पण इतका क्रेज नव्हता मेकअप आर्टिस्ट किंवा पार्लर त्या गोष्टींचा. मग 10वी नंतर मी एक बेसिक कोर्स केलेला. त्यानंतर असं वाटायला लागलं की यात फ्युचर आहे की नाही आहे. मग एज्युकेशनला थोडंसं प्राधान्य दिलं की शिक्षण महत्त्वाचं आहे आपल्याला, म्हणून मग BScची डिग्री घेतली. त्यानंतर करोनाचा काळ आला आणि थोडासा स्वतः लक्ष द्यायचा टाईम आला. सगळे घरातच होते, मग थोडा वेळ मिळायचा. मग असं स्क्रोलिंग करता करता कुठली फील्ड सध्या जास्त आपण चर्चेत आहे, तर मला असं वाटायला लागलं की मला त्यात आवड आहे, तर मग मी करू शकते. मग मी निर्णय घेतला की मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे. मेकअप आर्टिस्ट होताना बरेचसे मी क्लासेसच्या इन्क्वायरी केलेल्या. मला करायचं होतं तर प्रोफेशनलच करायचं होतं, म्हणजे कुठलंही क्षेत्र असो त्यात मला 100%च द्यायचं होतं. म्हणून मग मी मेकअप आर्टिस्ट हे क्षेत्र निवडलं आणि आवड होती म्हणूनच इझी झालं माझ्यासाठी सगळ्या गोष्टी. तुमच्या सुरुवातीच्या काळात कोणती आव्हाने आली? आव्हानं तर बरीचशी आली. म्हणजे एक तर निर्णय घेतानाही ते सगळ्यात मोठं आव्हान होतं माझ्या पुढे की माझं शिक्षण झालेलं होतं, BSc झालं होतं, त्यानंतर मी डिप्लोमा केला होता आणि मग आता एका शिक्षण एवढं झाल्यानंतर पुन्हा मेकअप आर्टिस्ट व्हायचं म्हणजे मग मला तिथं मोठं आव्हान होतं. कसं स्वतःला पण समजावं की मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे आता. मग मी डिरेक्टलीच फील्ड चेंज करायचं ठरवलं होतं. मग मेकअप आर्टिस्ट होण्याचा निर्णय घेतला. तर त्यावेळी बरेचसे क्लासेसची इन्क्वायरी केलेली, बऱ्याचशा ठिकाणी लाखोंची फीज होती, ती पण पे झालेली. पण बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं की जितकं आपण फीज पे करतो तितकं नॉलेज मला नाही मिळालं. मग त्या गोष्टींमध्ये थोडीशी आव्हानं येत गेली. शिकायचं तर होतंच. मग आता काय करायचं? मग पुन्हा नवीन क्लास शोधायचा, पुन्हा नवीन फीज तयार करायची आणि परत सुरुवात करायची. मग असं बऱ्याचशा गोष्टींमधून असे आव्हानावर आव्हानं आणि फायनली सगळीकडनं असं नॉलेज एकत्र करून मी स्वतःचा स्टुडिओ ओपन केला. तुमच्या मते मेकअप आर्टिस्ट म्हणजे सौंदर्य वाढवणे की अधिक काही? माझ्या मते मेकअप आर्टिस्ट होणं म्हणजे फक्त सौंदर्य वाढवणं नाही आहे. आम्ही काय करतो, एखादी व्यक्ती सुंदर असो किंवा नसो, ज्यावेळी मी तिचा मेकअप करते ना, तर मी स्वतः अनुभवलं ते की तिचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे जेव्हा ती आरशात बघते ना, त्यावेळी तिला असं वाटतं की खरंच आता ह्या जगात तिच्यापेक्षा सुंदर कोणी नाही आहे. म्हणजे फक्त ते सौंदर्य नाही वाढवलेलं आहे मी तिचा आत्मविश्वास वाढवलेला असतो तिथे. आणि तुम्हालाही माहिती, जेव्हा आत्मविश्वास वाढतो माणसाचा, त्यावेळी जेव्हा पब्लिकमध्ये बोलताना सुद्धा ती व्यक्ती घाबरत नाही किंवा तिला तिच्यात काही कमी आहे का असं अजिबात वाटत नाही. म्हणून मी असं खूप माझ्या ज्या ब्राईड्स असतील, मी त्यांचा अनुभव घेतला. त्यांनी पण मला स्वतः येऊन सांगितले ह्या गोष्टी की ती ज्या दिवसापासून लग्नाचा मेकअप झाला आहे त्या दिवशी लिटरली लाईफ अशी माझी चेंज झाली आहे. म्हणजे स्वतःत माझ्या ॲटोमॅटिक इतका आत्मविश्वास आला आहे की मी आता कुठलाच निर्णय घेताना किंवा काही गोष्टी करताना घाबरत नाही, जे की मला पहिले व्हायचं. म्हणजे खरंच मी मुळात सुंदर आहे हे तुम्ही मला दाखवलं. म्हणजे तेच की फक्त सौंदर्य नाही वाढवत आम्ही खरंच त्यात ती व्यक्ती असेल तिचा आत्मविश्वास वाढवतो. आजकाल कोणता मेकअप ट्रेंडला आहे? आजकाल तर नॅचरल मेकअपचाच जास्त ट्रेंड चाललेला. ग्लास फिनिश लुक म्हणू आपण. म्हणजे तुम्ही जितकं नॅचरल दिसाल तितकं आवडतं आहे सगळ्यांना. म्हणजे तो लेअरवाला मेकअप किंवा तो पॅची दिसणारा मेकअप तो कोणालाच आवडत नाही. म्हणजे ती व्यक्ती तीच दिसली पाहिजे असा मेकअप सध्या ट्रेंडमध्ये आहे. मेकअप करताना त्वचेचा प्रकार कसा ओळखायचा?
त्वचेचा प्रकार तुम्हाला जर त्या गोष्टीतलं प्रॉपर नॉलेज आहे, तुम्ही घेतलं आहे त्या गोष्टीतलं प्रॉपर नॉलेज, तर ऑब्वियसली तुम्हाला लगेचच त्वचेचा प्रकार ओळखता येईल. पण तरी मी थोडक्यात सांगेल तुम्हाला की आपले त्वचेचे प्रकार असतात. नॅचरल असते, त्याच्यानंतर ऑइली स्किन, ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन. त्याच्यामुळे तुम्हाला इझिली लक्षात येईल की तुमच्या फेसवर जर ऑइल आहे तर तुम्ही समजू शकता की ती ऑइली स्किन आहे. तुमची स्किन जर ड्राय आहे तर तुम्ही ड्राय लगेचच ओळखायला येईल. आणि तुमच्या ठराविक चेहऱ्याच्या पार्टमध्ये जर थोडंसं ऑइल, थोडंसं ड्रायनेस आहे तर ती तुमची असते कॉम्बिनेशन स्किन. तर त्यातले जे तज्ज्ञ असतात त्यांना ते इझिली लक्षात येतं. जेव्हाही क्लायंट येतं तेव्हा लगेच स्किन बघून लक्षात येतं आमच्या. नवशिक्यां म्हणजे जे नवीन येत आहे व्यवसायामध्ये त्यांना काय सल्ला द्याल? नवशिक्यांसाठी तर खरंच माझा हाच सल्ला आहे की तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुम्हाला या फील्डमध्ये काम करायचं आहे आणि ते काम करत असताना तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे ते काम करायला लागणार आहे. आणि मेकअपच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर आपल्याला लोकांचा विश्वास जिंकायचा असतो. सो तुम्ही एकदम क्वालिटीवालंच काम लोकांना देणार, त्यासाठी तुम्ही क्वालिटीवालेच प्रोडक्ट यूज करणार. ब्रँड वाईजच तुम्ही जर असा विचार केला की आपण थोडेसे बेसिक प्रोडक्ट्समध्ये पण आपला बिझनेस ग्रो करू शकतो, तर मी सांगेल तुम्हाला की असं अजिबात होणार नाही. तुम्हाला त्यासाठी चांगलेच प्रोडक्ट्स यूज करायला लागतील, तेव्हा तुमचं काम चांगलं होणार आहे. आणि जेव्हाही आपण मोठं होतो त्यावेळी एवढंच सांगेल मी की आपले पाय जमिनीवर ठेवून काम करा, तर तुमचा हात कोणीही पकडू शकत नाही ज्यावेळी तुम्ही जमिनीवर असाल. सो हेच सांगेल मी नवशिकण्यासाठी. तुझ्या आत्तापर्यंत आठवणीत राहिलेला प्रोजेक्ट कोणता आहे की तो तुझ्या खूप आठवणीत राहिलेला एक तो प्रोजेक्ट आहे असा की तो तुला खूप आवडला आणि तो तुझ्या खूप आठवणीत राहिला? असे खूप सारे माझे जे ब्राईड्सचे माझे बुकिंग्स होत्या, खूप ब्राईड्स अशा की मला खूप आवडले त्यांच्यासोबत काम करताना. पण ठराविक होत्या अशा पण काही की त्यांच्या फॅमिलीवाले अप्रतिम होते. म्हणजे दरवेळीच आम्ही जिथे जातो तिथे चांगलेच लोक भेटतात असं अजिबात होत नाही. आणि नेहमी मेकअपला जाताना आम्हाला सगळ्याच सोयी उपलब्ध राहतील असं पण होत नाही. पण अशा 1-2 ब्राईड होत्या की ज्यांच्या तिथं आम्ही गेलो, तिथं त्यांनी खूप जास्त छान अरेंजमेंट केलेली. म्हणजे त्यांनी आम्हाला एक मेकअप आर्टिस्ट नाही समजलं, त्यांनी आम्हाला त्यांचं एक फॅमिली मेंबर समजलं होतं. आणि मी तिथं गेल्यानंतर म्हणजे त्यांनी बस तू फक्त मेकअप करायला नाही आली इथे, तू आमची एक फॅमिली मेंबर आहे आणि तुला आता हा पूर्ण जो प्रोग्राम आहे हा छान प्रकारे अटेंड करायचा आहे. आणि त्यांनी इतकं छान पद्धतीने आम्हाला ट्रीट केलं होतं. माझी टीम असेल, म्हणजे आम्ही दरवेळी जेव्हा जातो ना तर कधी काय होतं ना की काही क्लायंट असतात की ते साधं पाणीसुद्धा विचारत नाही किंवा जेवणाला तर खूप लांबची गोष्ट आहे. आता मी ठीक आहे, मी मॅनेज करू शकते, पण माझ्यासोबत टीम असते माझी, मला त्यांनाही वेळेवर जेवण गेलं पाहिजे किंवा त्यांनाही वेळेवर नाश्ता मिळाला पाहिजे. तर दरवेळीच असे लोक मिळत नाही. 2-2, 3-3 तास होतात, 4-4, 5-5 तास होतात, तरीही ते साधी पाणी पण विचारत नाही. लॉन्स पण खूप लांब असतो, तिथं काही अरेंजमेंट पण नसते खाण्यापिण्याची. मग असे काही क्लायंट असतात की त्यांनी इतकं छान अरेंजमेंट केलेलं असतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीची छोटी काळजी घेतलेली असते. तर अशीच माझी एक मुंबईची ब्राईड होती, तिचं वेडिंग होतं नाशिकला आणि तिची मम्मी वगैरे ते ब्राह्मण होते ॲक्च्युली. पण इतकं सुंदर पद्धतीने अरेंजमेंट होतं ना ते, तर ती माझे खूप आठवणीत राहणारी क्लायंट आहे आणि खूप छान असा तो प्रोजेक्ट झालेला होता. मजेशीर किंवा असा विचित्र अनुभव शेअर करा एखादा काहीतरी जो एकदम असा मजेशीर आहे. बिझनेस म्हटलं की आता चांगले वाईट अनुभव तर हे येणारच आहे आणि त्यांना सामोरं जायची तयारी आपण ठेवली पाहिजे, तरच आपण बिझनेसमध्ये सक्सेसफुल होतो. तर असे बरेच ठिकाणी आलेले वाईट अनुभव, पण एक फारच वाईट होता. पण त्यातनं मला खूप शिकायला भेटलं ॲक्च्युली. म्हणजे इतकं की मी पुन्हा ती चूक नाही करणार. आणि मी लगेचच हा जो माझा ब्राईडचा सीझन गेला त्यात मी आवर्जून ती गोष्ट केली की मला ही गोष्ट करायचीच नाही आहे आता. बस एकदा मला समजलं आहे ना की माझी ती चूक झाली होती, तर आता मला ती चूक नाही करायची. म्हणजे माझी एक ब्राईड होती जिची ज्वेलरी सिलेक्शनसाठी मी तिला बोलवलं होतं, तर तिने एक ज्वेलरी सिलेक्ट केली होती की ठीक आहे दीदी मला ही चालणार आहे, तुम्ही ती ज्वेलरी घेऊन या. आणि जेव्हा ब्राईडचा पूर्ण मेकअप होतो, सगळं फायनल झालं आणि मग तेव्हा ती बोलली की मला ही ज्वेलरी नको आहे म्हणे, मला दुसरीच ज्वेलरी पाहिजे. तर एक बोलण्याचा टोन असतो ॲक्च्युली. तर त्यावेळी तिची फॅमिली असेल किंवा तिने नाही आम्हाला ही ज्वेलरी नकोच आहे, आम्हाला दुसरीच. वेळेवर मी कशी मॅनेज करणार ना ज्वेलरी.
मी नाही करू शकत वेळेवर मॅनेज. बरोबर. तर त्यावेळी त्यांनी म्हणजे लिटरली इतकं की तुमचं ते काम आहे, तुम्ही ते अरेंजच केलं पाहिजे, तुम्हाला ते करावंच लागणार आहे, तिचा स्पेशल डे, आम्ही तो खराब नाही करू शकत आहे. पण मी काय करू शकते ना, ब्राईडनी जी ज्वेलरी सिलेक्ट केली मी तीच दिली तिला, मी वेळेवर तर नाही काही चेंजेस करू शकत. मग माझं त्यांच्याकडे पेमेंट बाकी होतं, तर ते बोलले की पेमेंट नाही देणार. हां, म्हणजे मग त्यावेळी मला एवढा विचित्र अनुभव आलेला की मी तुमच्यासाठी मी पेमेंट नाही घेतलं तुमच्याकडनं आधी, आणि देन मी तुमच्यासोबत म्हणजे पहिल्या दिवसापासून ब्राईड मला एवढं टॉर्चर करायची कंटिन्युअसली फोन करून करून. लिटरली तिचा हळदीचा मेकअप होता तो 3 वाजता होता आणि तिने हळदीच्या डेला मला फोन केला, मला 11 वाजताच रेडी राहायचं आहे. माझं दुसरीकडे ब्राईड होती ॲक्च्युली त्या दिवशी, तरी मी म्हटलं ठीक आहे वेळेवर थोडेफार चेंजेस होऊ शकतात, देऊ आपण हिला 11 वाजता रेडी करून. मग मी ते पटकन आटोपून मी तिला रेडी पण केलं होतं. मग चूक माझी कुठे झाली की पहिल्या दिवसापासून जेव्हा मला ब्राईड बोलत होती ना प्रत्येक गोष्टीवरनं, तर मग मी तिथेच तिला क्लिअर करायला हवं होतं एक प्रोफेशनल वेनी, की तुझा टाईम फिक्स होईल, तुझी ज्वेलरी फिक्स आहे, तेच तुला मी देणार आहे. तुझा मेकअप 11 वाजता हो किंवा तुझा मेकअप 10 वाजता, मी अवेलेबल नाही आहे. म्हणजे त्या गोष्टी मी आता माझ्या कामातून सुधरवल्या एक प्रोफेशनल वेनी, की आपण समोरच्याशी जशी डील करतो तशाच अकॉर्डिंग सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मग तो एक विचित्र अनुभव होता की त्यांनी फारच म्हणजे गोंधळ घातलेला होता त्यावेळी. ठीक आहे त्यांनी पेमेंट केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण एक मानसिक त्रास होतो ना आपल्याला की आपली काही चूक नसताना ह्या गोष्टी झालेल्या. तर मग तो एक होता. आणि असा मजेशीर तर खूप अनुभव असतात, त्याच्यातलं एक शेअर करा. पण असं पण नाही आहे की खूपच मजा आल्यासारखा पण नाही आहे अनुभव. ॲक्च्युली काम होतं तर ते काम छान प्रकारे म्हणजे कंटिन्यू झालेलं, असं मला तरी नाही आठवत एखादा की खूपच मजेशीर होता. असं ना काहीतरी एवढ्या दिवसात करतायत फील्डमध्ये, तर पण असं कंटिन्यू माझं कामातच लक्ष असतं नाही का, मग एकदम बॅक टू बॅक काहीतरी एखादं मजेशीर झालेलं आहे की ते खूप मजेशीर झालं, ते सांगायला ऐकायला आवडेल. हा, मग तेच सांगायचं मला. मग झालेलं असेल ना काहीतरी मजेशीर की जे एवढ्या दिवसाच्या प्रवासामध्ये काहीतरी एखादी गोष्ट मजेशीर झाली असेल. मजेशीर हेच झालं होतं ॲक्च्युली. ते थोडंसं हे पण होतं, इरिटेटिंग पण होतं. पण माझ्या ब्राईडचा लुक होता, वेडिंग 7 वाजेचं होतं. आत्ताचंच होती ही गोष्ट ॲक्च्युली. 7 वाजेचं वेडिंग होतं, पण त्या लोकांनी एवढं लेट करत तिचा हळदीचा फर्स्ट लुक हा 7 वाजता चालू झाला. मग मेन वेडिंग ते किती वाजता. तर तिने बिचारीने पण आम्हाला काही त्रास नाही दिला, पण आम्हाला हसायला यायचं की म्हणजे हे काय चालू आहे की तू मला 7 वाजेचा टायमिंग दिला आहे, पण 7 वाजता जस्ट तिची फक्त हळद चालू. 1 डे प्रोग्राम होता, 4 लुक होते माझ्याकडे. तर मग तुम्ही विचार करा की 7 वाजता फक्त हळद चालू आहे, तर मग ते लग्न किती वाजता लागणार. मग त्यावेळी काय झालेलं की लोकांनी आमच्यासाठी ॲक्च्युली तो मजेशीर गोष्ट झाली होती. लोक दुपारीच आलेले होते त्यांच्या वेडिंगसाठी, आणि ते दुपारी जेवणं वगैरे लोकांची आटोपली. त्यानंतर हळद ही 7 वाजता चालू झाली आणि त्यांचं वेडिंग आटोपणार होतं 8 वाजता. पण लोक पुन्हा जेवायला बसली 8 वाजता, म्हणजे डबल जेवण नाही का. तर लिटरली हॉटेलवाले असतील, बँकवेटवाले असतील, तर त्यांनी रिसॉर्टला वेडिंग होतं, त्यांनी डायरेक्टली जेवण वगैरे सगळं बंद, म्हणजे काहीच नाही आता इथे तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणजे आम्ही पण बाहेर होतो आणि ते वेडिंगवाले लोक पण बाहेर होते, म्हणजे सगळेच बाहेर उभे राहिले. तर मग पटपट फास्ट एक 10-15 मिनटाच्या अंतरावर त्यांनी पटपट प्रोग्राम केले आणि मग ते असं लग्न 8-8:30 वाजेपर्यंत आटोपलं. नाही तो खरंच एक मजेशीरच अनुभव होता. पण असं हे पण होतं जरा टाईमचं मिसमॅनेजमेंट. सोशल मीडियाचा या व्यवसायावर काय परिणाम झाला? सोशल मीडियाचा तर खरंच मोलाचा वाटा आहे आत्ताच्या ह्या बिझनेससाठी तरी. आणि त्याच्यात जास्तीत जास्त इंस्टाग्रामचं म्हणेल मी की आमचं काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात जास्त छान काम हे इंस्टाग्राम करते सध्या तरी. म्हणजे एखादी गोष्ट, एखाद्या लग्नातला मेकअप असेल तो मी केला समजा, तर तो किती लोकांपर्यंत पोहोचेल, फार तर फार 200-250, म्हणजे किती लोकांना इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये, 100-200 लोकांना. पण सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे की ती क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे माझं काम हे क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर मग मी तेच म्हणेल की सोशल मीडिया अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे की तो तुम्ही तुमचा छोटा बिझनेस असो, मोठा बिझनेस असो, तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्ही घरात बसून तुमचे एखाद्या वस्तूची विक्री करताय, फक्त बोलून करताय, दाखवून करताय, तरीसुद्धा ती लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. मग त्यासाठीच सध्याच्या काळात तरी सोशल मीडिया एक उत्तम पर्याय आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. एक रॅपिड फायर घेऊ आपण. लिपस्टिक की आयलाइनर, तुमचं फेवरेट? लिपस्टिक.
एक सेलिब्रिटीचा मेकअप जर करायला भेटला तर कोणाचं करा? माझीच नावकरी माधुरी दीक्षित आणि अमृता खानविलकर, त्यांचं खूप आवडेल मला मेकअप करायला. आणि अजून तरी मी कधी सेलिब्रिटींसोबत काम नाही केलं आहे, पण मला आवडेल की फ्युचरमध्ये काम करायला. जर तुला 5 मिनटं भेटले, त्या 5 मिनिटात मेकअप करायचा असला तर कसा करशील? नेहमी तर 5च मिनिटात मेकअप करते मी. कसा करशील? मी जस्ट टोनर लावेल, मॉइश्चरायझर लावेल, प्रायमर लावेल, त्याच्यानंतर माझं फेस कवर करून घेईल जरा पिंपल्सचे ॲक्नेचे डाग असतील तर, आणि त्यानंतर कन्सिलर करेल आणि देन फाउंडेशन आणि डायरेक्ट पावडर, हायलायटर लावेल, लायनर लावेल आणि लिपस्टिक लावेल. झाला माझा मेकअप. कट्ट्यावर आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.